कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टराचा बलात्कार आणि हत्येप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननं देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे देखील निवासी डॉक्टरांनी आज पुन्हा काळ्या फिती लावून आंदोलन केले. प्रकरण तुम्हाला माहीतच आहे. आर्जिकर मेडिकल कॉलेज कोलकाता इथे एका निवासी डॉक्टरांचा रेप करून मर्डर करण्यात आलेला आहे. आमची सध्या गव्हर्नमेंट किंवा शासनाकडे एवढीच मागणी आहे की त्या ज्यांच्या कोणासोबत असं झालं आहे त्यांना न्याय भेटायला पाहिजे. त्यांना लवकरात लवकर CBI फास्ट ट्रॅक सर्व्हिसवरती केस घ्यायला पाहिजे, कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हणतात. त्याच्यानंतर आमच्या मागण्या खूप छोट्या आहेत. गव्हर्नमेंटकडून आम्हाला सेफ्टी रूम हवे आहेत. इथे जर तुम्ही आमच्याकडनं नाईट ड्युटीज करून घेत आहे तर आमचे फिमेल डॉक्टर्स आहेत, फिमेल पेशंट्स आहेत, त्यांची सुरक्षा कुठे आहे? नाही आहे सुरक्षा. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्हाला रूम्स हवे आहेत. त्याच्यानंतर सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लागू झालं पाहिजे. टर्शरी केअर युनिट आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, तिथे सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाले पाहिजेत लवकरात लवकर. त्याच्यानंतर वेल आर्म गार्ड्स आणि वेल इक्विप गार्ड्स इथं लागू झाले पाहिजेत आमच्या हॉस्पिटलला किंवा सगळे टर्शरी केअर युनिट कुठले पण असो त्यांना, कारण महिलांची सेफ्टी इथे बिलकुल नाही आहे. इथे सेफ्टी रूम्स नाही आहेत, इथे काय कुठल्याच हॉस्पिटलला नाही आहेत. आणि अपराधी कुणीही असो त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशीच आमची मागणी आहे. यावेळी या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून आरोपींना कठीण शिक्षा देत फाशी द्यावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. तर ड्युटी करतेवेळी महिला डॉक्टरांना सुविधा व सुरक्षा देखील पुरवण्यात यावा अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली. तर उद्यापासून काम बंद करत फक्त इमर्जन्सी सेवा देणार यावेळी डॉक्टरांनी सांगितले. ते जो इन्सिडेंट झालेला आहे कलकत्ताला RJ मेडिकल कॉलेजमध्ये, त्याकरिता आम्ही लोक स्ट्राईकला बसलेलो आहे. 2 दिवसापासून त्याच्यावर अजून काही कारवाई झालेली नाही आहे. त्यामुळे आम्हाला अजून चालू ठेवावं लागलं आहे आमचं स्ट्राईक. काय मागणी आहे? आमची मागणी तेच आहे की जे लोक हत्यारे आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कारवाई केल्या जावं, स्ट्रिक्ट कारवाई केल्या जावं. आणि इथे पण सेफ्टी वगैरे सगळीकडेच सेफ्टीचं थोडंफार काही सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट थ्रू ॲक्ट करावं. नितीन कावळे, द स्टिंग ऑपरेशन, गोंदिया.